नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मधुभाऊ हे त्यांची ट्रीटमेंट करूनच देत नसतात आणि फार हट्टीपणा करत असतात. आता ते बघून अर्जुन माईकमध्ये पुकारतो की जे कोणी पेशंट हट्टीपणा करत असतील त्याचा सुद्धा इलाज डॉक्टर प्रधानांकडे आहे. तेव्हा मधुभाऊ मात्र फार रागाने अर्जुनकडे बघत असतात. मग अर्जुन सायलीकडे बघून म्हणत असतो की नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की जे कोणी हट्टी पेशंट असेल त्यांनी लवकरात लवकर बरं व्हा, जेणेकरून घरातल्यांना सुद्धा आराम मिळेल. त्यावेळी सायली ही अर्जुनकडे बघून हसत असते. मग त्यानंतर डॉक्टर प्रधान आता मधुभाऊंना चेक करू लागतात. तर मधुभाऊंचा ताप हा 101 वर असतो. हे बघून डॉक्टर प्रधान म्हणतात की अहो, तुमचा ताप तर 101 वर आहे, याआधीच तुम्ही स्वतःचा चेकअप करून घ्यायला हवा होता. तुम्ही काय फ्री कॅम्पची वाट बघत होता का? कुसुमताई म्हणते की नाही अहो, आम्ही डॉक्टरांकडे जातच होतो, परंतु त्यामध्येच हा फ्री कॅम्प आला. डॉक्टर प्रधान कुसुमताईला सांगतात की हे बघा, काळजी करण्याचं तसं काही कारण नाही आहे, परंतु मी ज्या काही तुम्हाला गोळ्या देतोय त्या तुम्ही 3 टाईम पेशंटला द्या. आणि हो, भरपूर पाणी प्या आणि आराम करा, आपोआप तुम्हाला बरं वाटेल. मग अर्जुन माईकमध्ये पुकारतो आणि मधुभाऊंना उद्देशून तो म्हणतो की औषधांचा असर जर तुम्हाला लवकर हवा असेल ना तर फक्त चिडचिड करू नका. मधुभाऊंना राग येतो. मधुभाऊ तर उठूनच बसतात. आता मधुभाऊ रागवलेत हे अर्जुनला कळतं. मग अर्जुन आता त्याचा टोन बदलतो आणि म्हणतो की नाही, ही गोष्ट मी सगळ्याच पेशंटला सांगतोय. म्हणजे काय, तर तुम्ही जर चिडचिड केली तर तुम्हाला औषधांचा असर होणार नाही ना. तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुम्ही लवकर बरं व्हावं म्हणून. तर डॉक्टर प्रधान आता हातावर काही गोळ्या घेतात आणि मधुभाऊंना देतात. मधुभाऊंना म्हणतात की हे बघा, माझ्यासमोर तुम्ही आजचा पहिला डोस कंप्लीट करा बरं, म्हणजे मला कळेल की तुम्ही गोळ्या व्यवस्थित घेताय की नाही. मधुभाऊंना गोळ्या अजिबात आवडत नसतात, त्यामुळे डॉक्टरांच्या हातातल्या गोळ्या आता मधुभाऊ फेकूनच देतात. हे बघून सायली आणि कुसुमताई घाबरतात. मग अर्जुन ही सगळी सिच्युएशन हाताळत म्हणत असतो की नाही नाही, होतं असं. जेव्हा ट्रीटमेंट चालू असते तेव्हा हात कुठेही लागू शकतो. कुसुमताई डॉक्टरांची माफी मागत डॉक्टरांना म्हणते की माफ करा डॉक्टर साहेब, अहो आमच्या मधुभाऊंना ना गोळ्या घेणं आवडत नाही. डॉक्टर प्रधान म्हणतात की म्हणून काय अशा गोळ्या उधळून लावायच्यात का? मधुभाऊ रागातच म्हणतात की मला कुठल्याही प्रकारचं औषध नकोय, कळत नाही का तुम्हाला एकदा सांगून? काय मंडळी, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही आहे? अहो मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की आमच्यासाठी तुमचं लाईक करणं किती महत्त्वाचं आहे. आणि मला हे माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं नक्कीच करू शकता. धन्यवाद. मग अर्जुन आता माईकमध्ये पुकारत मधुभाऊंना उद्देशून म्हणतो की अरे वा, चांगले हे, म्हणजे ज्यांना कोणाला औषध आवडत नसतील त्यांच्यासाठी दुसरा उपाय सुद्धा आहे आपल्याकडे, ते म्हणजे इंजेक्शन. फटाफट ट्रीटमेंट, फटाफट माणूस बरा. डॉक्टर प्रधान आता बघा तुम्हीच की तुमच्या पेशंटने अगदी योग्य मार्ग निवडलाय. आता इंजेक्शनचं नाव काढून तर मधुभाऊ अजूनच घाबरतात, कारण मधुभाऊंना गोळ्यांपेक्षाही जास्त इंजेक्शनची भीती वाटत असते. मधुभाऊ म्हणतात की नाही नाही नाही, मी इंजेक्शन वगैरे नाही घेणार. तेव्हा कुसुमताई म्हणते की नाही डॉक्टर प्रधान, तुम्ही आता एक काम करा, मधुभाऊंना इंजेक्शनच द्या. पण कुसुमताई सायली म्हणतच असतात की नाही नाही, मधुभाऊंना इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आता मधुभाऊंची काहीच चालणार नसते. डॉक्टरांनी आता इंजेक्शन भरलेलं सुद्धा असतं. मधुभाऊ नको 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 म्हणत असतात, परंतु तरी सुद्धा डॉक्टर आता जबरदस्तीने मधुभाऊंना इंजेक्शन देतात. इंजेक्शन देताना मात्र मधुभाऊ एखाद्या लहान मुलासारखं मोठमोठ्याने ओरडत असतात. ते बघून अर्जुनला सुद्धा हसायला येत असतं. मग इंजेक्शन दिल्यावर मधुभाऊ अर्जुनकडे रागाने बघत असतात की ही इंजेक्शनची आयडिया ना ही अर्जुनचीच होती आणि यानेच मला मुद्दाम इंजेक्शन लावलंय. अर्जुन मग माईकमध्ये पुकारत म्हणतो की देअर इज नो गेन विदाऊट पेन. म्हणजे काय, थोडंसं सहन केल्याशिवाय तुम्हाला चांगली तब्येत कशी मिळणार? डॉक्टर प्रधान आता प्रिस्क्रिप्शन लिहून कुसुमताईकडे देतात आणि म्हणतात की ह्या त्यांच्या गोळ्या आहेत, त्यांना फक्त त्यांच्या गोळ्या वेळेवर द्या. कुसुमताई म्हणते की बरं डॉक्टर, मी एक काम करते, या गोळ्या नेते आणि त्यांना या गोळ्या मी नंतर देते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की चला मधुभाऊ, आपण आता घरात जाऊयात. मधुभाऊ म्हणतात की चला म्हणे. मधुभाऊंना तर रागच आलेला असतो की मला गोळ्या तर खाऊ घालणारच आहे आणि वरून मला इंजेक्शन सुद्धा दिले या लोकांनी. मग मधुभाऊ आता कुसुमताईसोबत आतमध्ये जातात. अर्जुन त्याचं पुढचं काम करतच असतो, पुकारत असतो की विनामूल्य सेवा, फ्री 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 मेडिकल कॅम्प. त्यावेळी सायली मात्र अर्जुनकडे मागे वळून वळून बघत असते. तिला खूप छान वाटत असतं की अर्जुनला मधुभाऊंची किती काळजी आहे की अर्जुनने मधुभाऊंसाठी डायरेक्टली फ्री मेडिकल कॅम्प उभा केला.
आणि अर्जुनने हे सर्व सायलीसाठी केलेलं असतं, कारण अर्जुनला माहीत असतं की जर मधुभाऊ आजारी आहेत तर मिसेस सायलींना सुद्धा याच्या किती वेदना होत असतील. आणि अर्जुनने जे काही केलेलं असतं ते सायलीसाठी केलेलं असतं आणि अर्जुनच्या त्याच भावना सायलीपर्यंत पोहोचलेल्या सुद्धा असतात. मग सायली आता घरात निघून जाते. कुसुमताई आणि मधुभाऊ सुद्धा घरामध्ये गेलेले असतात. अर्जुन मात्र कुसुमताईच्या घराकडेच बघत असतो. त्यावेळी सायली पुन्हा मागे येते आणि पुन्हा ती अर्जुनला बघते आणि अर्जुनकडे बघून गोड अशी स्माईल देते. तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मिसेस सायली, फक्त ह्या तुमच्या स्माईलसाठी ना मी अगदी काहीही करायला तयार होऊ शकतो. बस फक्त तुम्ही अशाच नेहमी हसत राहा. मग नंतर सायलीसुद्धा आतमध्ये निघून जाते. तर मधुभाऊ आता सोफ्यावर बसलेले असतात. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, ह्या तुमच्या दुपारच्या गोळ्या आहेत. मधुभाऊ आधीच चिडलेले असतात. मधुभाऊ म्हणतात की त्या अर्जुन सुभेदारला नसता शहाणपणा करायला कोणी सांगितला होता? अरे मी एकतर जगेन नाही तर मरेन, परंतु त्याच्या त्या फुकटच्या डॉक्टरांकडून माझा इलाज मी अजिबात करून घेणार नाही. आणि आता मला गोळ्या वगैरे नकोय, हां इंजेक्शन घेतलंय ना, आता मी ठीक आहे. सायली म्हणते की मधुभाऊ, अहो गोळ्यांवर राग काढून असं काय होणार आहे? मधुभाऊ म्हणतात की ही फुकटची जी औषधं आहे ना ती चाळीतल्या लोकांना घेऊ दे. गुळाच्या ढेपेला जशा मुंग्या चिकटता ना तसे चिकटले होते तिथे जाऊन. अरे पण मी म्हणतो की कॅम्प भरवणारा माणूस काय लायकीचा आहे हे कोणाला माहिती आहे? सायली म्हणते की अहो मधुभाऊ, परंतु ह्या कॅम्पच्या निमित्ताने तुमची मोफत तपासणी तरी झाली, नाहीतर तुम्ही आमचं काही ऐकलं नसतं. यांच्यामुळे असं म्हटल्यावर आता कुसुमताई आणि मधुभाऊ दोघंही सायलीकडे बघू लागतात. सायली म्हणते की म्हणजे अर्जुन सरांमुळे निदान मोफत औषधं तरी आपल्याला मिळाली. मधुभाऊ म्हणतात की काय ग, एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेयस? अगं तुला कळत नाही आहे का सायली काही गोष्टी? बाहेर जे काही चाललंय ते श्रीमंतीचं प्रदर्शन आहे, एवढी साधी गोष्टही तुला कळत नाही. कुसुमताई म्हणते की काय श्रीमंतीचं प्रदर्शन? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, मग तूच तर मला म्हणाली ना की माझ्यासाठी त्याने मेडिकल कॅम्प लावलाय. आता आयत्या वेळी कॅम्प भरवायचा म्हटल्यावर त्याला पैसा लागत नाही का? एका अर्थी हे श्रीमंताचं लक्षणच झालं ना. तर कुसुमताई म्हणते अहो पण त्यांचं कदाचित हे आधीही ठरलं असेल ना, आणि तसंही तुमच्या आजारपणाचा आणि ह्या कॅम्पचा तसाही काही संबंध वगैरे नसेल. कदाचित हा योगायोग सुद्धा असू शकतो. मधुभाऊ म्हणतात की तेच तर तुम्हाला सांगतोय, जर हा योगायोग आहे तर उगाच त्याला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला कळतंय का तुला सायली? तुला मी 1000 वेळा सांगितलंय. तेव्हा आता मधुभाऊ चिडणार आणि सायलीला परत ओरडणार. म्हणून आता कुसुमताई आयडिया करते आणि कुसुमताई मुद्दाम आता सायलीवर खोटं खोटं चिडत असते आणि म्हणत असते की काय ग, कळतं का तुला? अगं मधुभाऊंना त्रास होतोय ना, आणि हो तुला सांगते हा मी, त्या अर्जुन सुभेदारची बाजू घ्यायची काही एक गरज नाहीये तुला. अगं त्यांनी त्या 100-150 माणसांचा मोफत उपचार केला म्हणून काय झालं? एवढं काय त्यात मोठा काय महाराजा वगैरे लागून गेलाय की काय तो? आता मुद्दाम कुसुमताई करत असते, कारण कुसुमताईला माहीत असतं की मधुभाऊ जर एकदा बोलायला लागले तर ते काही थांबणार नाही आणि बिचारी सायली हर्ट होईल. त्यामुळे आपणच जर सायलीला बोललो तर नंतर आपण सायलीला सॉरी म्हणून येऊ शकतो. मधुभाऊ म्हणत असतात की नाहीतर काय, कोण महाराजा वगैरे लागून गेलाय की काय तो? नुसता ढोंग करत असतो आपलं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक ढोंग आणि दुसरं म्हणजे मला त्रास देतो हे दुसरं ढोंग. कुसुमताई म्हणते की नाहीतर काय मधुभाऊ, किती वाईट आहे हो हे. चाळीत डॉक्टर वगैरे घेऊन यायचं म्हणजे काय काय समजतो काय स्वतःला तो? आता तुम्ही बघाच मधुभाऊ, बघाच तुम्ही, आता त्या अर्जुन सुभेदारला ना मी चांगलाच दम देऊन येते. मग कुसुमताई आता जोराजोरात तावात ए अर्जुन सुभेदार, ए अर्जुन सुभेदार असं म्हणत म्हणत आता कॅम्पकडे येते. सायली बिचारी टेन्शनमध्ये आलेली असते की बापरे, आता कुसुमताई रागारागात येऊन सरांना काही बोलते की काय, म्हणून सायलीही आता तिच्या मागोमाग जाते. मधुभाऊंना मात्र बरं वाटत असतं की चला, कुसुमला मी म्हटलेलं कळतंय, कुसुम कुठंतरी माझा विचार करतीये, आता चांगलीच त्या अर्जुन सुभेदारला जाऊन झापेल ती. चाळीतील सगळे लोक जमलेले असतात. कॅम्प आता संपलेला असतो आणि चाळीतील लोक अर्जुनला थँक्यू म्हणत असतात. एक बाई अर्जुनला म्हणत असते की अहो मला केव्हापासून दवाखान्यात जायचं होतं, केव्हापासून उपचार करायचे होते, परंतु काय करणार, पैसे खूप लागतात ना उपचारासाठी. दुसरे काका म्हणतात की खरंच तुमच्यामुळे आम्हाला खूप चांगला उपचार मिळाला. खरंच अर्जुन सुभेदार, तुमचे खूप खूप थँक्यू. हां
अर्जुन म्हणतो की प्लीज मला थँक्यू वगैरे म्हणू नका. तुम्हाला डॉक्टर प्रधान यांच्याकडनं चांगली ट्रीटमेंट मिळाली हेच माझ्यासाठी खूप आहे. कुसुमताई आता ओरडत ओरडतच येते की ए अर्जुन सुभेदार, कुठेस तू असं म्हणून कुसुमताई आता तावात येते. सायली मात्र बिचारी घाबरलेली असते की बापरे, आता मोठं तांडव होणार. कुसुमताई आता अर्जुनला काहीतरी बोलणार, तर सायली सुद्धा आता मागणं ऐकत असते. कुसुमताई अर्जुन जवळ जाते आणि म्हणते की ओ अर्जुन सुभेदार, मनापासून थँक्यू, मनापासून धन्यवाद. खरं तर तुम्ही योग्य वेळी कृती केली नसती तर मधुभाऊंनी त्यांचा उपचार कधीच केला नसता आणि त्यानंतर काय तर त्यांची तब्येत अजूनच बिघडली असती. अर्जुन म्हणतो की नाही, मान्य आहे मला की माझे सासरे थोडेसे हट्टी आहेत, परंतु त्यांची तब्येत मी अजून थोडीच बिघडू देणार होतो. तर सायली मात्र हसत असते, त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. जी कुसुमताई तावात गेलेली असते ती कुसुमताई इतक्या प्रेमाने अर्जुनशी बोलत असते, त्यामुळे सायलीला खूप छान वाटत असतं. आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की नाही, जावई असावा तर असा जावई सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही आमच्या चाळीमध्ये येत राहा. काका म्हणतात की आणि हो, मगाशी जी केली ना तशी भन्नाट कॉमेंट्री सुद्धा करत जा. म्हणजे काय तर चाळीतलं वातावरण कसं हलकं फुलकं राहतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो, ही चाळ म्हणजे माझं सासरच तर आहे, आणि मग माझ्या सासरी तर मी येणारच ना. आणि काय आहे ना, काही दिवसांसाठी माझी बायको आली इथे राहायला, त्यामुळे मी एकटा कसे राहील. अर्जुन हा सायलीकडे बघून हे सगळं म्हणत असतो. त्यावेळी सायली लाजत असते आणि तीही अर्जुनकडे बघत असते. तिला खूप छान वाटतं की अर्जुन मला मिळवण्यासाठी इतके काही प्रयत्न करतोय. मग सायली लाजूनच तिथून निघून जाते. तर कुसुमताईला सुद्धा खूप बरं वाटत असतं. तर इकडे प्रिया आणि कल्पना दोघीही बसलेल्या असतात. प्रिया कल्पनासाठी ॲपल कापून देत असते आणि कल्पनाला म्हणत असते, अगं मामी, तुझा सगळा डाएटच खराब झालाय गं, एक काम कर, मी तुला हे ॲपल कापून देते, तेवढं खाऊन घे. त्यानंतर चैतन्य तिथून फाईल घेऊन निघत असताना कल्पना म्हणते की चैतन्य, कुठे चाललायस तू, कोर्टात चाललायस का की ऑफिसमध्ये. आणि अर्जुन तर अगदी सकाळीच गेलाय. चैतन्य म्हणतो की नाही, मी आता ऑफिसमध्ये चाललोय. ॲक्च्युली अर्जुनला एक महत्त्वाची केस होती, त्यासाठीच जरा इन्फॉर्मेशन काढण्यासाठी तो गेलाय. मला आता वेळेत निघायला हवं असं म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. चैतन्य खोटं बोललेला असतो. चैतन्य तिथून निघून आलेला असतो आणि नेमकं त्यावेळी कल्पनाला आठवतं की अरे, हा तर डबाच घेऊन गेला नाही. कल्पना त्याला आवाज देत असते, परंतु तोपर्यंत चैतन्य बाहेरही गेलेला असतो. मग कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी, तू एक काम करतेस का, तू चैतन्याचा डबा घेऊन जातेस का. अगं, तो डबाच घेऊन नाही गेलाय. प्रिया म्हणते की अगं मामी, तू असं नाही बोलायचं गं, मला रिक्वेस्ट नाही करायची, तू मला डायरेक्टली ऑर्डर सोडायची आणि काळजी करू नको, डबा मी घेऊन जाते. कल्पना म्हणते की हो, धावत जा, नाहीतर तो निघून जायचा. मग प्रिया म्हणते की चालेल, मी डबा घेऊन जाते. कल्पना म्हणते की हो, तू डबा घेऊन जा, मी माझ्या खोलीत जाते. कल्पना तिच्या खोलीत निघून गेलेली असते. प्रिया तो डबा उचलते आणि म्हणते की काय तर मला नुसतं मोलकरिंग करून ठेवलं या घरात. त्या डबा घेऊन येत असते. तर चैतन्य हा बाहेर अंगणात बोलत बसलेला असतो, अर्जुनशी बोलत असतो. अर्जुनला तो म्हणत असतो की अर्जुन, मी मामीला आता सांगितलंय की तू एका महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी ऑफिसमध्ये गेलाय. अर्जुन म्हणतो की अरे वा, तू असं सांगितलंस. तेव्हा चैतन्य म्हणतो की मग मी दुसरं काय सांगणार होतो, हे सांगणार होतो का की अर्जुन सुभेदार चाळीत गेलाय म्हणून. त्यावेळी प्रिया आता चैतन्याचा डबा घेऊन आलेली असते आणि ती विचार करते की हा चैतन्य एवढ्या घाईघाईत निघाला आणि इथे अंगणात येऊन गप्पा काय मारत बसलाय. मग प्रिया आता हळूहळू दबक्या पावलांनी चैतन्याच्या मागे येऊन थांबते. चैतन्य अर्जुनला विचारत असतो की हा बाबा, मज्जा आहे मग तुझी, काय मग सायली वहिनी भेटल्या की नाही. अर्जुन म्हणतो की हां, मिसेस सायलीशी मला बोलता तर आलं नाही, पण ठीक आहे, इथे येऊन माझा काहीतरी उपयोग झालाय. ॲटलिस्ट त्या कारणाने मला एवढं तरी कळलं की मधुभाऊंची तब्येत खराब आहे, मधुभाऊंना ताप आलाय. चैतन्य म्हणतो की अरे, मधुभाऊ आजारी होते, मग तू मधुभाऊंना घेऊन गेला की नाही डॉक्टरांकडे, आणि ते आले की नाही तुझ्यासोबत. अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुला वाटतं का मधुभाऊ माझ्यासोबत येतील. अरे, ते साधी ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा तयार नव्हते. मिसेस सायलींचं आणि कुसुमताईंचं सुद्धा ऐकत नव्हते ते. मग चैतन्य म्हणतो की अरे, मग ते हट्टीपणा करत होते, तर मग तू काय केलंस. मग आता अर्जुन घडलेला प्रकार सांगू लागतो की कशा प्रकारे मधुभाऊ जेव्हा हट्टीपणा करत होते, त्यांची ट्रीटमेंट करू देत नव्हते, तेव्हा अर्जुनने मेडिकल कॅम्प भरवला. तोही फ्री मेडिकल कॅम्प होता. आणि मग वॉर्डबॉयने मधुभाऊंना अगदी दोन्ही हातांना पकडून बेडवर बसवलं आणि बेडवर झोपवलं. मधुभाऊ हट्टीपणा करत असताना डॉक्टरांनी त्यांना चेक केलं आणि एवढंच काय तर इंजेक्शन सुद्धा दिलं. चैतन्य मात्र फुल हसत असतो आणि म्हणत असतो की काय अरे अर्जुन, हे तू मधुभाऊंसाठी चाळीमध्ये मेडिकल कॅम्प लावलास.
अर्जुन यार, खरंच कमाल आहेस तू एकदम. मी इथूनच तुला सॅल्यूट करतो बाबा. अरे तू तर एक तीर आणि 2 निशाण मारलेस. एकाच फटक्यामध्ये बायकोला आणि सासराला दोघांनाही खुश करून टाकलेस तू. अर्जुन, मानलं बरं का तुला. सासऱ्याला इम्प्रेस करायचं जोरात सुरू आहे बाबा तुझं. अर्जुन म्हणतो की हो बाबा, ते तर आहेच. चैतन्य म्हणतो की बरं, मग तू ऑफिसला येतोयस का? आता प्रियाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता तिला समजतं की चैतन्य फोन ठेवणार आहे. त्यामुळे प्रिया पुन्हा मागे जाऊन उभी राहते आणि मग ती चैतन्याला आवाज देते. चैतन्य म्हणतो की काय आहे? तर प्रिया आता त्याच्या जवळ येते आणि चैतन्याला म्हणते की चैतन्य, अरे तू डबा विसरला होतास, हा घे तुझा डबा. तरी माझा नशीब की इथे फोनवर बोलताना तरी तू मला सापडलास. चैतन्य म्हणतो की अच्छा, थँक्यू. असं मावशींना सांग, तुला नाही म्हटलोय थँक्यू. एवढं बोलून चैतन्य तिथून निघून जातो. प्रियाला आधीच राग आलेला असतो. प्रियाला इतकं कळलेलं असतं की हा अर्जुन मधुभाऊंच्या घरी जातोय, त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, सायलीला जाऊन भेटतोय. त्यामुळे ती फार चिडचिड करत असते. घरात येऊन तिची चिडचिड सुरूच असते आणि म्हणत असते की हा अर्जुन आता पुन्हा त्या सायलीला भेटायला लागलाय. काय आहे हे गोळे नेहमी चिकटलेले का असतात दोघं? नाही, अर्जुनला अद्दल घडायलाच पाहिजे आणि त्याला अद्दल घडलीच पाहिजे. पण काय करू मी? त्याचं डिस्ट्रॅक्शन झालं पाहिजे, असं काहीतरी मला करायला लागेल. प्रियाला आता खूप राग आलेला असतो, कारण काही केल्या तिचा प्लॅन यशस्वीच होत नसतो. अर्जुनला तिला जाळ्यात ओढायचं असतं आणि अर्जुन हा सायलीच्या मागे पळत असतो. त्यामुळे प्रिया आता विचार करत असते की काय करू मी? हे दोघं सारखे एकमेकांना चिकटलेले असतात. आता ह्या दोघांना मी सेपरेट कसं करू? आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो, कारण टेबलवरती एक चाकू बघते आणि त्या चाकूला बघून आता तिच्या डोक्यात एक प्लॅन शिजत असतो. प्रिया आता त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि हसत असते आणि म्हणत असते की याला म्हणतात खरा प्लॅन. अगं प्रिया, तुझं डोकं आहे की काय आहे? काय आयडिया आली आहे तुझ्या डोक्यात? असं म्हणतच प्रिया लगेचच एका व्यक्तीला कॉल करते आणि त्या व्यक्तीला सांगते की मला चाकू ऑर्डर करायचा आहे आणि मला अतिशय धारदार असा चाकू ऑर्डर करायचा आहे. हे बघा, मला गिफ्टच द्यायचा आहे तो चाकू, परंतु टू ऑर फ्रॉम असं काहीही त्यावर लिहू नका. तुम्ही फक्त एखादं छान गिफ्ट रॅप केलेला सुरा पाठवा. एवढं बोलून प्रियाने फोन ठेवलेला असतो. परंतु आता प्रियाच्या डोक्यात नक्की काय शिजतंय हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. तर इकडे सायली आता मधुभाऊंच्या डोक्याला हात लावून बघते आणि मधुभाऊंना म्हणते की अरे वा मधुभाऊ, तुमचा ताप तर आता गेलाय. खरं तर इंजेक्शन आणि गोळ्या यांचीच कमाल म्हणावी लागेल. आता हा मस्त आल्याचा चहा घ्या, म्हणजे कशी तुम्हाला चांगली तरतरी येईल. कुसुमताई काहीतरी खात असते आणि खाता खाता म्हणते की हां, म्हणजे आरडाओरडा करायला मोकळे हे. असं म्हटल्यावर मधुभाऊ आता कुसुमताईकडे बघू लागतात. कुसुमताई म्हणते की नाही मधुभाऊ, मी असं तुम्हाला नाही म्हटले. म्हणजे कसं की तुम्हाला जर शक्ती आली, तुम्ही जर नीट झाला, तर तुम्ही त्या अर्जुन सुभेदारवर ओरडायला मोकळे व्हाल ना, असं. आणि मी तर म्हणते ना मधुभाऊ, असे 4 खडे बोल सुनवा ना त्या अर्जुन सुभेदारला, असा ना मांजरासारखाच गप्प बसला पाहिजे तो. मग मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम, मी त्यालाही चांगलं ओळखून आहे आणि तुला सुद्धा. कुसुमताई घाबरते आणि म्हणते की हो का, बरं जाऊ देत मधुभाऊ, तुम्ही आता जास्त ओरडू नका, नाहीतर तुम्हाला दिलेलं इंजेक्शन उगाच वाया जायचं. मधुभाऊ म्हणतात की देवा, मी एक इंजेक्शन काय घेतले तर मला 10 वेळा ह्या गोष्टी ऐकाव्या लागताय. त्या अर्जुन सुभेदारने काय मला सोन्याचं इंजेक्शन टोचलंय? सायली म्हणते की आता मधुभाऊ इंजेक्शन काय यांनी? असं म्हटल्यावर ती मधुभाऊंना म्हणते की म्हणजे आता इंजेक्शन तर डॉक्टरच देतात ना. अर्जुन म्हणतो की नाही, मला माहिती आहे ना, मला त्या अर्जुन सुभेदारचे सगळे प्लॅन माहिती आहे. मला माहिती आहे त्याने डॉक्टरांना मुद्दाम सांगितलेलं असणार की ह्या म्हाताऱ्याला मुद्दाम जोरात इंजेक्शन टोचा म्हणून. सायली हसते आणि म्हणते की अहो मधुभाऊ, असं नाही आहे. डॉक्टर असं कोणाच्या सांगण्यावरून कधी उपचार नाही करत. ते पेशंटला नक्की कसली गरज आहे हे ओळखतात आणि त्यावरच ते उपचार करतात. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की बरं मधुभाऊ, आता तुम्ही जास्त चिडचिड करू नका, नाहीतर उगाच पुन्हा तुम्हाला त्रास येईल. मग काय, त्या अर्जुन सुभेदारला पुन्हा एकदा कॅम्प आणावा लागेल आणि ते कसं, ते तुम्हाला चालणार नाही ना, म्हणून म्हटलं. मग मधुभाऊ कुसुमताईकडे बघत म्हणतात की कुसुम, तू एकदा काय आहे ना ते नीट ठरव. हा कॅम्प माझ्यासाठी लावला होता की तो निव्वळ योगायोग होता? वारा आल्यासारखी, वाहतक कुकुटासारखी अशी गरागरा फिरवू नकोस आणि मलाही फिरवू नकोस. कुसुमताई मात्र गप्पच बसते. कुसुमताईला वाटत असतं की मी मधुभाऊंच्या वर जाऊन विचार करेल. मी मधुभाऊंच्या समोर जर अर्जुन सुभेदारवर ओरडले किंवा बोलले तर मधुभाऊंना असं वाटेल की मी त्यांच्या बाजूने. परंतु मधुभाऊ सुद्धा खूप पुढचे असतात. मधुभाऊ आपल्या कुसुमताईला मस्त ओळखून असतात आणि त्यांना माहीत असतं की ही कुसुम काही साधीसुधी नाही आहे, ही फक्त माझ्यासारखं बोलून त्या अर्जुन सुभेदारची साथ देतीये. सायली मात्र कुसुमताई आणि मधुभाऊवरनं हसत असते. मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही चहा घ्या.
सायली आता कुसुमताईजवळ जाऊन बसते. कुसुमताईला ती हळूच म्हणते, मधुभाऊ जर आजारी असले तर अगदी लहान मुलासारखेच वागतात ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय बोललीस तू. सायली विचारते की काय नाही मधुभाऊ, चहा कसा झालाय. तेव्हा मधुभाऊ काहीच बोलत नाही. कुसुमताई आणि सायली मात्र हसण्याचा पुरेपूर आनंद घेत असतात. तर इकडे प्रिया आता घरामध्ये असते आणि डिलिव्हरी बॉयचीच ती वाट बघत असते. कधी एकदाचा डिलिव्हरी बॉय येईल असं तिला झालेलं असतं. दारात वाट बघत असताना डिलिव्हरी बॉय तेव्हाच तिथे येतो आणि प्रिया त्याला म्हणते की ये पटकन ये पटकन ये, तुझीच वाट बघत होते मी, दाखव मला तू काय आणलेस ते. डिलिव्हरी बॉय आता प्रियाच्या हातामध्ये तो गिफ्ट देतो आणि त्या गिफ्टमध्ये चाकू असतो. प्रिया खूप एक्सायटेड असते. प्रिया त्याला म्हणते की ठीक आहे तू जा. तेव्हा तो मुलगा जायला लागतो. मग प्रियाला ऍक्टिंग करायची असते. प्रिया म्हणते की अरे कोण आहेस तू, थांब 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 थांब. तो डिलिव्हरी बॉय थांबतो. प्रिया म्हणते की अरे तुला नाही म्हणते, तू जा, माझी ऍक्टिंग सुरू आहे. मग तो मुलगा तिथून निघून जातो. आता खूप एक्सायटेड असते ते गिफ्ट ओपन करण्यासाठी. त्यामध्ये भला मोठा चाकू असतो, धारदार चाकू असतो. आता प्रियाला तिची पुढची स्टेप घ्यायची असते. प्रियाला नाटकं करायची असतात. त्यामुळे प्रिया आता आरडाओरडा करते आणि म्हणते की घरामध्ये कोणी नाही आहे, आता मला सगळ्यांना घरातल्यांना गोळा करावा लागेल. म्हणून प्रिया म्हणत असते की बापरे हे काय, अहो पूर्णा आजी, कल्पना मामी लवकर ये, अहो हे बघा काय झाले, कोणी काय पाठवले हे, अहो लवकर या खाली, काय पाठवले बघा हे. तेव्हा पूर्णाजी, कल्पना, अस्मिता, प्रताप, अश्विन हे सगळेजण आता प्रियाचा आवाज ऐकून खाली आलेले असतात. कल्पना म्हणते की अगं काय झालंय तन्वी, काय झालंय, तू एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतीयस. तेव्हा प्रिया म्हणते की मला खूप भीती वाटते मामा, मला फार भीती वाटते. अहो तुम्ही बघा ना, ह्या हातामध्ये काय आहे माझ्या, कोणीतरी हे काय पाठवलंय आपल्या घरी, बघा हे कोणीतरी काय पाठवलंय आपल्या घरात, एवढा धारदार चाकू. अहो त्या मैपतची मजल किती पुढे गेली आहे की त्याने आपल्या घरामध्ये चाकू पाठवलाय. त्याला माहीत नाहीये का आपलं घराणं किती सभ्य आहे ते. आता प्रियाच्या हातातला तो चाकू बघून पूर्णा आजी, प्रताप, कल्पना, अश्विन सर्वजण हादरलेले असतात. नक्की मैपतने हा सुरा कशासाठी पाठवला असेल, हा सुरा पाठवण्याच्या मागे त्याचा नक्की काय उद्देश असेल. अश्विन म्हणतो की अगं हा सुरा इथे कसा काय आला. तेव्हा प्रिया म्हणते की डिलिव्हरी बॉय आला होता हा सुरा द्यायला. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने माझं ऐकलंच नाही आणि तो तसाच पळत पळत निघून गेला. कल्पना म्हणते की याचा अर्थ मैपतने आधी पेढा आणि चिठ्ठी पाठवली आणि आता त्याने सुरा पाठवलाय. पूर्णा आजी म्हणत असते की देवी आई, अगं अजून काय काय दाखवणार आहेस ग तू. विमल लगेचच पूर्णा आजीसाठी खुर्ची घेऊन येते आणि पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आजी तुम्ही यावर बसा बरं, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तर अस्मिता म्हणते की बापरे, याचा अर्थ मैपत आपला खून करणार का. प्रताप म्हणतो की अस्मिता उगाचच काही वेड्यासारखं बोलू नकोस आणि उगाच इथे सगळ्यांना घाबरून देऊ नकोस. आणि मला एक गोष्ट सांगा की हा सुरा मैपतनेच पाठवलाय याचा काही पुरावा आहे का, त्याचं नाव तरी आहे का यावर. तेव्हा प्रिया म्हणते की अरे मामा पण विचार कर ना, मैपत सोडून आपल्याला कोण सुरा पाठवणार आहे. मैपत सारखा एवढा मोठा गुंड तो काय फक्त पेढे आणि पत्रावर गप्प बसणार आहे का. पूर्णा आजी आता तू एकटी बाहेर अजिबात पडू नकोस हा. आणि तुला जर मंदिरात जायचं असेल तर तू मला सांग, वाटलं तर मी तुझ्यासोबत येईल. आणि जे काही वाईट व्हायचं असेल ना ते माझं होऊ दे, परंतु या घरातल्या माणसांच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. सगळेजण आता घाबरलेले असतात. सगळ्यांना वाटत असतं की घरात आता काहीतरी अघटित होणार आणि हा मैपत आता काही शांत बसणार नाही. मैपत आता बदला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. त्यामुळे घरातले सर्वजण हादरून गेलेले असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीच्या वेळी जेव्हा अर्जुन घरी येतो तेव्हा आता सर्वजण घरामध्ये उभे असतात. मग अश्विन हा अर्जुनला सांगतो आज मैपतने आपल्यासाठी पेढ्याचं बॉक्स आणि एक चिठ्ठी पाठवली आहे. प्रिया आता अर्जुनला दाखवत असते ती चिठ्ठी आणि तो पेढ्याचा बॉक्स. तर कल्पना आता पुढे अश्विनला म्हणत असते की अश्विन सांग त्याला अजून की तो फक्त एवढ्यावरच थांबलेला नाहीये. जीवे मारण्याची धमकी म्हणून त्या मैपतने सुरा देखील पाठवलाय. हे ऐकून आता अर्जुन प्रचंड चिडलेला असतो. मैपतचा त्याला फार राग आलेला असतो आणि डोक्यात राग घालून तो डायरेक्टली मैपतच्या घरी जातो. मैपतच्या घरी गेल्यावर साक्षी तिथे असते. अर्जुन आता मैपतला बोलवतो आणि मैपतला म्हणतो की काय रे, तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या घरी सुरा पाठवण्याची आणि माझ्या घरच्यांना तू धमकी देतोस आणि तू सभ्येस. एक गोष्ट लक्षात ठेव मैपत शिखरे, माझ्या घरच्यांच्या अंगावर एक स्क्रॅच जरी आला ना तरी सुद्धा तुला जाळून टाकेल.
पेटवून देईल तुला, असं अर्जुन मैपतला सांगतो. त्याने मैपतला खडसावून सांगितलेलं असतं. आता खरं म्हणजे मैपतने काहीच केलेलं नसतं. पहिल्यांदा मैपत हा इनोसंट असतो, कारण ती पेढ्याचा बॉक्स आणि ते पत्र हे साक्षीने पाठवलेलं असतं आणि जो सुरा असतो तो प्रियाची करामत असते. मैपतने यात काहीच केलेलं नसतं, परंतु आता मैपतवर हे सगळं शेकत असतं, म्हणून मैपतसुद्धा अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.